श्रीमलंग स्पोर्ट वावंजे क्रिकेट संघ शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायच्या बघा. परेश दादा शतरक्षण रचना त्वरित करून घ्या. निश्चित स्वरूपात दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा असणार आहेत. एका बाजूला श्रीमलंग स्पोर्ट वावंजे पंकज पाटील संघनायक आहेत. पंकजने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी कपिल यांचा संघ आपण पाहतो. खऱ्या अर्थाने विश्वास आहेत सलामीर अतिशय अनुभवी जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. लहू आणि मंगेश आमच्या समेत जोडलेले आहेत. आता मैदानामध्ये जो कपिल जातो ना मैदानामध्ये, एक काल असा होता की पनवेल तालुक्यातल्या सर्व ताकदवर गोलंदाजामध्ये त्याची गणना केली जायची आणि विश्वास पाटील याची फलंदाजी म्हणजे फलंदाजीचा सर्वाधिक आधारस्तंभ म्हणून चिंचपाडा क्रिकेट संघाचा विश्वास खऱ्या अर्थाने विश्वास नेहमीच सातत्याने प्रतिनिधित्व करत असे. श्रीमलंग स्पोर्ट वावंजे या दोन संघादरम्यान वावंजे टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. निलेश वाघमारे 40+ आदई आणि किशोर भोपी या स्टेजवर या. राजेश तुमची वाट पाहतात. केडी आहेत आमचे एकेकालचे नामवंत अष्टपैलू क्रिकेटर. थँक्यू सो मच. आपण सामन्याला खरं तर इथे सुरुवात होत आहे. अगदी पहिलं षटक प्रकाश पाटील गोलंदाजीला तयार. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. ऑन स्ट्राईक अगदी कपिल आणि नॉन स्ट्राईकरला विश्वास. ही सलामीर जोडी चिंचपाडा टीमकडनं. कपिल परदेशी विश्वास पाटील. पहिला चेंडू गेम स्टार्ट. यस पंचांचा सिग्नल आलाय. इथे मात्र वाईट अतिरिक्त धावेनं बिना मेहनतीची धाव आणि त्यानं इथं मात्र खरं तर खातं उघडलं गेलंय चिंचपाडा टीमचा. लाईनवरती थोडासा भर द्यावा लागेल प्रकाश पाटीलला. मागच्या मॅचमध्ये दमदार कामगिरी राहिली होती प्रकाश पाटीलची आणि थोडीशी जमेची बाजू राहिली कारण का ह्या वेळेस मोशिमला सुद्धा आपण प्लेइंग 11 मध्ये पाहतोय. अगदी 2 बाईक गतवर्षी त्यानं पटकावल्या 40+ मध्ये. आणि उल्वे टीम केपी सर सोमवारी पहिली मॅच आपली आहे. ध्यानात असू द्या. ऑल द बेस्ट तुम्हाला आणि चौकात जा थोडा. चला आपण मॅच कडे फोकस करूया. 2 धावा बनल्या गेल्यात. एक वाईट आणि त्याच्यानंतर कपिल परदेशीचा अकाउंट ओपन झालं एका धावेनं. ऑन स्ट्राईक आता विश्वास आलेत. सुंदर ड्राईव्ह केलाय अगदी डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण. धाव फक्त एकच पाहायला मिळेल आणि पहा इथे खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी फलंदाजाची बॅट खाली पडली तर प्रकाशचा पाय त्या बॅटला लागला आणि त्यानं वंदन केलंय. खरं तर ही देवता आहे या क्रिकेटची आणि त्या क्रिकेटच्या देवतेला मात्र इथं वंदन केलंय. द स्पिरिट ऑफ द गेम पाहायला मिळतोय आणि एक वेळा इव्हेंट बरोबर कॅच केलंय त्या चित्र. बॅटची एज लागले. यस यावेळेस पंचांचं सिग्नल आलाय की हा इथे मात्र बॅटची एज लागली गेले. पहिला दे धक्का चिंचपाडा टीमला. फलंदाज बाद. आणि पहिला दे धक्का लागला चिंचपाडा टीमला. कपिल परदेशी हा मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये राहुल केणीनं दमदार परफॉर्मन्स दाखवला. राहुल केणी आलेत 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या मॅच मध्ये सुंदर फलंदाजी राहिली होती राहुलची आणि त्या जोरावरती चिंचपाडा टीमनं सामना जिंकला होता. आता मात्र प्रकाश पाटील समोर आहेत. अगदी कंजूसी गोलंदाजी करण्यामध्ये सातत्यानं माहीर. गतवर्षी सुद्धा 40+ मध्ये खेळत असताना चांगली दमदार परफॉर्मन्स राहिलाय एक खेळाडूचा आणि यंदाचा हंगाम सुद्धा तसंच गाजवण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. अगदी मिस टायमिंग आहे. उंची जास्त लांबी कमी. प्रवीण आहे चेंडूच्या खाली जज करतात. दुसरा दे धक्का लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती. फलंदाज बाद झालाय.
राहुल केणी मात्र शून्यावरती बाद झालेत. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 आदळे दिलेत प्रकाशनं आणि चांगली साथ लाभली खरं तर या वेळेस प्रवीणचे. नवीन फलंदाज दिलीप केणी आलेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. ऑन अटॅकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रकाश पाटील. पाहूया आजच्या या दिवसभराच्या कारकिर्दीमध्ये विकेट अटॅक संपन्न होईल का. आतापर्यंत प्रदीप खारकरनं विकेट अटॅक कंप्लीट केले आजच्या दिवसामध्ये. आय थिंक कॅच पकडायला हवी होती. विकेट किपर परेशभाई पाटील होते परंतु त्यांच्या आय थिंक पंचांनी सिग्नल दिला की बाउन्स होता. पकडलं जरी असं तरी बाद दिला नसता परंतु धाव आली नाहीये. चेंडू डॉट होताना पाहायला मिळतोय. चांगलं षटक पहिलं P1चं षटक आणि इथे सुंदर गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम प्रकाश पाटीलने चांगल्या पद्धतीने केलंय. मागच्या चेंडूवरती बॅकअप चांगलं. लांद कार्पेट अगदी विलास होते. विलासने चेंडूला अडवलं गेलंय आणि धाव सिंगल मिळेल. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. 4 धावा बनल्या गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. चिंचपाड संघ प्रथमतः बॅटिंग करते. थँक्यू सो मच. आता पहिलं षटकाचा खेळ समाप्त झाला. इकॉनॉमिकल राहिलं पहिलं P1चं षटक प्रकाश पाटीलचं 4 धावा 2 गडी बाद. आता दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात केली जाईल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन जरूर पाहायला मिळेल आणि गोलंदाज अशफाक शेख मुन्ना आय थिंक या टीमचा हिस्सा जरूर आहेत परंतु आय थिंक 13-14 मॅन असतील. मगाशी पहिल्या मॅचमध्ये मुन्नाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहिलं होतं परंतु आता जागा मिळाली नाही आहे कारण तर मोशिम शेख इन झालेत. आहेत 12th मॅन आमचे फिक्स आहेत. 52 म्हटलं तर आमचे गणेश शेख. येस नामवंत हार्ड हिटर होते आणि गोलंदाजी चांगली होती. स्पिन अटॅक परंतु आता सध्याच्या घडीला 12th मॅन. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा 2 पावलं पुढे जरूर आले होते फलंदाज परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. अशफाक शेख गोलंदाजीच्या बोल्यावरती. पहिल्या मॅचमध्ये दमदार परफॉर्मन्स राहिला होता अशफाकचा. चांगलं कमबॅक केलं होतं यानं. फुल टॉस फुल टू वसूल. अगदी सुभाष होते. यस सुभाष होते त्या तिकडे अगदी मिड विकेटला आणि 2 धावा मिळाल्यात. बॅकअप यष्टीरक्षकाला चांगलं आहे. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. सुभाष हाही एक चांगला हार्ड हिटर आहे फलंदाज आहे. अगदी जेव्हा मधल्या फळीत गरज भासते नाही तेव्हा चांगले उत्तुंग असे बटके मारण्यामध्ये विलास असो सुभाष असो प्रदीप यासारखे बहुत खेळाडू आहेत त्यांच्याकडे. आता फटका चांगला आहे. प्रवीण आहे तर अगदी डीप काव कॉर्नरला सिंगल मिळेल इथे फलंदाजाला आणि सिंगलवरती इथे आय थिंक थांबावं लागते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचा आकार बदलला जाईल. 7 धावा धावपालिकावरती 2 गडी बाद. संत गतीने इथे मात्र चिंचपाडा टीम पुढे जरा सरकत चालली आहे परंतु त्यांना गतीमध्ये बदलाव करावा लागेल. आता स्ट्राईक रेट थोडासा तुम्हाला उंचवावा लागेल. हवाई रॉकेट इथून सोडाव्या लागतील. दिवाळी नाहीये तरी पण सुद्धा तुम्हाला रॉकेट सोडावेच लागतील. संघाला जर का विजयाच्या समीप न्यावायचा असेल तर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. अशफाकचा हा चेंडू फार सुरेख होता. अगदी थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन इथे वापरली गेली. क्रॉस द अँगलनं अशफाक गोलंदाजी करतोय. थोडीशी लसित मालिंगा वीरेंद्र सेहवाग असो असे बरेचसे असे स्पिन अटॅक आहेत की ते क्रॉस द अँगलने गोलंदाजी करतात. केदार जाधव असो. इथे रनआउटची संधी क्रिएट. यस यावेळेस पंचांचा बोट आकाशाकडे. नॉन स्ट्राईक एंडला अगदी दिलीप केणीला परतावा लागेल.
संगीत अगदी पंढरी शेठ फडके यांचं हे वाजलं गेलंय. संजय केणी आलेत नॉन स्ट्राईक एंड नवीन फलंदाज. अगदी 3 गडी गारद झालेत यावेळेस चिंचपाडा टीमचे. धाव पलकावरती 7. दुहेरी अंक अजूनही गाठला नाहीये, परंतु इथे षटक क्रमांक 2 शेवटचा चेंडू स्ट्रेट राऊंड द ग्राउंड. अगदी गोलंदाजाच्या मागच्या दिशेला तटवलं. प्रकाश आहेत बॅकअपला चांगल्या रीतीनं फील्ड केलंय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. षटक क्रमांक 2 समाप्त. 8 धावा 3 गडी बाद चिंचपाडा संघ. तुमची सगळी ताकद शकता. तुमच्याकडे हार्ड हिटर फलंदाज आहेत. मधली फळी अजून सुरक्षित आहे. विश्वास आहे संजय. अगदी विश्वास आपण पाहिलं तर विश्वास आय थिंक सलामीला आलेत आणि अजूनही मैदानावरती ते शाबूत आहेत. म्हणजे चिंचपाडा टीम इथे अपेक्षित आहे. विश्वासची बॅटिंग जो त्यांनी दमदार मागील काळामध्ये त्यांनी परफॉर्मन्स बॅटिंगचा दाखवलाय तो आता परत त्यांना एकदा जागा करावा लागेल. श्रीमलंगड 40+ क्रिकेट संघ बाबंजे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रकाश गडगे टेंबोडे यांच्या वतीने. प्रकाश गडगे टेंबोडे मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि थोडीशी जलद गती अगदी वावंजे संघ. प्रवीण पाटील आलेत गोलंदाजीला. 3ऱ्या क्रमांकावरती षटक. 3ऱ्या क्रमांकाचं षटक आहे. स्पिन अटॅक अगदी ड्राईव्ह केलं ऑन साइडला. डीप लॉंग ऑनला प्रकाश आहेत. अगदी चेंडूला अडवणे. 1 धाव कंप्लीट आणि तिथेच थांबावं लागेल. ऑन दी स्टंप थ्रो होता. इथे रिक्स घेणं थोडंसं महागात पडेल हे जरूर संजयला पाहता क्षणी त्यांनी नकार दिलाय. आणि ऑन स्ट्राईक आता संजय किणे असतील. अगदी 5व्या क्रमांकावरती आलेत. मधल्या फळीचा हा सुरक्षित स्तंभ मानला जातो चिंचपाडा टीम कडनं. युवराज सिंग, मोहम्मद कैफ, रॉबिन सिंग, जडेजा यासारखे त्यांना खेळी आता मात्र इथे साकारावी लागेल. बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या मधल्या फलीला प्रत्येक आपापल्या टीमला सुरक्षित आधार तिचा स्तंभ दिलाय. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर भावेश पवार सातत्यानं अगदी मधल्या फलीमध्ये गोरसे बी टीमला चांगल्या पद्धतीनं स्तंभ देण्याचं काम करतोय. अगदी इथे सिंगल मिळाले. डबल डिजिट मध्ये चिंचपाडा टीम. 10 धावा धाव फलकावरती. 2.2 षटकाच्या समाप्तीनंतर खरे तर 10 धावा चिंचपाडा टीमने एकवटल्या गेल्या. त्यासाठी 3 गडी गमावे लागलेत. प्रवीण परत एकदा सज्ज झालेत. बॅटची एज लागली होती परंतु यष्टी रक्षकाने थोडीशी चुकी केली आय थिंक. आणि बॅकअप चांगलं आहे परंतु सिंगल मिळाली आहे. 11 धावा धावपटलावरती. अगदी झेलपेक्षा वावंजे टीम आय थिंक इथं रन वाचवण्यामध्ये खुश आहे. त्यांना माहित आहे की विकेट नाही मिळालं काही हरकत नाही. आपली गोलंदाजी सुरक्षित आहे. स्पिन अटॅक फार मजबूत आहे. धावा फक्त रोखण्याचं काम करा तुम्ही. बाकी आपण नंतर पुढचं बघूया. अगदी गॅप शोधलंय का तिथे मात्र सुभाष आहेत नाही पंकज आहेत तिथे. सुभाष पंकज सेम बॉडी लँग्वेज. दूरवरचं क्षेत्र असेल तर दोघांमध्ये ओळखणं फार अवघड होतं. दूरवरचा प्रवास आणि सेम बॉडी लँग्वेज असल्यामुळे दूरवरनं इथे रनआउटची संधी. डायरेक्ट हिट गणेश होते. अगदी गणेशनं मोसीम होते. बॅकअप फार चांगलं राहिलं गेलंय. अगदी प्रवीणचं पहा गोलंदाजी झाल्यानंतर जसं शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला तिकडनं मात्र चांगला बॅकअप आलाय थ्रोला. धावा इथे पाहायला मिळतील 13 धावा. चला जास्त इंजुरी आहे का मोशीम.
जास्त इंजुरी असेल तर आपण बाहेर बसू शकता. 12th मॅन आहेत आमच्याकडे. बाईकर मॅन 2 बाईक पटकावलेत त्या खेळाडूंना. यस, गुड लेंथ वरती हा चेंडू आदळला गेला आणि इथे षटक क्रमांक 3 समाप्त. 13 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर चिंचपाडा संघ. त्याचबरोबर आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. सागर ग्राफिक्स वावंजे. सागर, मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि अगदी जे डीजे वरती गीत वाजलं गेलं ना, आणि ते मी म्हणेल दादांचं फार फेवरेट आहे, राजेश दादांचं. आणि अगदी कॅमेरामॅनने बरोबर कैद केलं. ज्या पद्धतीने गाणं वाजलं अगदी धून वरती नाचत होते बेधुंद. आणि मागच्या वर्षी आम्ही प्रीमियर लीग मध्ये सुद्धा इथे आलो होतो तेव्हाही पाहिलं होतं, अगदी बेधुंद नाचत होतं या गाण्यावरती. फेवरेट गाणं आहे त्यांचं. चला आपण मॅच कडे थोडंसं फोकस करूया. अंतिम षटक राहिलंय. स्लोगरचं षटक प्रदीप चोरमेकर आलेत. क्रिकेटवरती या खेळाडूचं सुद्धा गणेश एक नितांत प्रेम आहे. जेव्हा जेव्हा वावंजे टीमने कॉल दिला ना या खेळाडूला, पार कंपनीमध्ये जॉबवरनं सुद्धा आले त्या खेळाडू. असं प्रदीप आहे. मी बऱ्याच म्हणजे लहानपणापासून प्रदीपला पाहतोय. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. अगदी पहा इथे दोन्ही सर आमचे जणू काही बॉलला अडवतात की काय, अगदी पॉइंट वरती होते ते. धावा मोजाव्या लागतील इथे. अरे यार, थोडंसं उशीर झाला आय थिंक विकेट किपरकडनं, नाहीतर रनआउटची संधी होती. 3 धावा मिळाल्यात. काही क्षणासाठी आम्हाला वाटलं की दोन्ही सर आता फिल्डिंग करतात की काय. पहा लक्ष, आपण कॅमेऱ्याच्या नजरेतनं कैद करूया. यस, पहा अगदी पॉइंटचं बिल्डर कसं लक्ष देऊन होते. म्हणजे 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जणू काय आहे की काय. 16 धावा बनल्या गेल्यात आणि 3 गडी बाद झालेत. प्रदीप परत एकदा तयार. सुंदर फटका आहे. सुभाष आहेत आणि तिथे चुकी करणार नाहीये. अगदी डीप पॉइंटला अचूक झेल टिपला जाईल. 4था दे धक्का चिंचपाडा टीमला 16 या धावसंख्येवरती. आतमध्ये अगदी संजय किणी बाद झालेत. विश्वनाथ गोंदले आलेत. 16 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. आता मात्र या पहिल्या पूर्वार्धाचे खरं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतो की काय. सर्वात कमी धावसंख्या 28 राहिली आहे. त्याहून कमी या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. 16 तर आतापर्यंत बनलात, परंतु 4 चेंडू आहेत. क्रिकेटमध्ये काही घडेल. फटका चांगला आलाय. आल्या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला उचलू फेकून दिलाय सरळ डीप लॉंग ऑनच्या वरनं. विश्वनाथ गोंदलीच्या बॅटनं आलाय षटकार. सर्वाधिक धाव संख्या आपण पाहिलं तर वावंच्या टीमच्याच बनल्या गेल्या आतापर्यंत. 84 धावा या स्पर्धेमध्ये आणि 40+ मध्ये सुद्धा त्याच हायस्ट आहेत. आणि इथे काय घडणार आहेत. सर्वात कमी धाव संख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखतील का. 22 धावा बनल्या गेल्यात. अजून 3 चेंडू बाकी आहेत. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. खेळाडू आहेत विलास आणि चुकी घडणार नाही. अगदी अलगद लहान मुलाला पकडावं तसा झेल टिपलाय. फलंदाज बाद.
कुस्तीपट्टू आहेत अगदी कुस्ती जिंकल्यानंतर जसा दंड ठोपटला जातो ना तशाच पद्धतीचा इथे झेल टिपला विलास पाटीलला. आणि खरं तर ही आई एकविरा इव्हेंटची ही ओळख आहे मी म्हणेल. बरोबर सर्व काही क्षणचित्र टिपण्याची त्यांची जी कला कॅमेरामॅनचं मी कौतुक करायला हवंय. गोलंदाज तयार अर्धा संघ गारद झालाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी रनआउटची संधी. यस इथे मात्र प्रदीप चुकी करणार नाहीये. आपल्या फॉलो थ्रू मध्ये जेवढ्या स्पीडनं फटका आला ना त्याला रोखलं गेलं आणि त्याच्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला बाद केलं. मात्र दावेवरती अंकुश लावला गेलाय. एक षटकार खाल्ला त्याच्यानंतर मात्र प्रदीपनं चांगलं कमबॅक केलंय. षटकारानंतर लागोपाठचे 2 चेंडू विकेट. षटकाराच्या आधीच्या चेंडूवरती विकेट होता. अंतिमचा चेंडू आहे 22 धावा धावपटलावरती चिंचपाडा संघ बॅटिंग करतोय. ऑन स्ट्राईक मनोज भोईर त्याच्या जोडीला विकास केणी नॉन स्ट्राईक एंड. परंतु शेवटचा चेंडू एखादा मोठा फटका येईल का येईल का आलाय हा आलाय दमदार स्ट्रोक मनोज भोईरच्या बॅटनं शेवटच्या चेंडूवरती ठोकलाय. षटकार 28 धावा बनल्या गेल्यात आणि 29 धावांचं लक्ष आता वावंजे संघापुढे ठेवलं गेलंय. चांगली धाव संख्या खरं तर इथे उभारली गेली. खास करून मनापासून आभार आम्ही व्यक्त करू आई गावदेवी गौरी स्पोर्ट नेवाळी संपूर्ण आयोजन कमिटीचा, राजेश दादा कातारा, अशोक शेठ कातारा आणि संपूर्ण टीमचा, महागुरु तसेच आमचे मंगेशजी पाटील. खरं तर यांच्यामुळे आम्हाला आज या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. चांगली साथ आमच्या स्कोररच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. आमचे एकविरा आईची इव्हेंट संदेश दादा यांचंही चांगली साथ लाभली. आमचे DJ नितीन यांचंही चांगलं साथ आणि आमच्या ऑफिशियली तिन्ही पंच सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेला माझा आवाज खरं तर इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुढचा आवाज आपल्या भेटीस येईल खरं तर मायक्रोफोनवरती आमचे मंगेशजी पाटील. खऱ्या अर्थाने चांगले समालोचन करून सर्वांची प्रशंसा मिळवली. स्पर्धेला आपण आजच्या दिवशी योगदान दिलं. आपला यथोचित गौरव गौरी स्पोर्ट नेवाली आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून एक समालोचकाचा घटक बनलेल्या व्यक्तिमत्वाचा इथे सन्मान केला जाणार आहे. लवदादा या अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन केलं. दीपक पाटील यांना मी पाहतो वलवली. माजी उपसरपंच ओमकार पाटील आहेत आमचे. DK आहेत खऱ्या अर्थाने ते राजेश काथारे यांच्या शुभ हस्ते ज्यांनी आजच्या दिवशी अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करून या स्पर्धेमध्ये रंगत निर्माण आणली, आजच्या दिवशी योगदान दिलं, ते आमचे परममित्र लहू फडके यांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. आणि आज या लढतीमध्ये जो संघ जिंकणार आहे त्याला अंतिम दिवशी मात्र 9:30 या मैदानावर दाखल होणं गरजेचं आहे. वर्तमान लढत आपण पाहतो बाबंजे विपक्ष चिंचपाडा आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरणार आहे तो उल्वे क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे आणि ती लढत 9:30 पहिला चेंडू फेकला जाणार आहे. तर थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच लहू दादा. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. द्वितीय फेऱ्याने दुसरी लढत सुपर 10 साठी आता कोणता दुसरा संघ दाखल होईल? लक्ष पायलट तर 29 धावांचं लक्ष हा सेकंड 17 मध्ये पार करायचा वाबंज टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती
पंकज पाटील आणि प्रकाश पाटील ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. यस समालोचन डिपार्टमेंटच्या माध्यमातून दोन्ही टीमला शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगतीपथावर, गोलंदाज तयार. विकास केनी हा मुख्य ट्रम कार्ड. पहिलाच बॉल समोर पंकज पाटील. पहिलाच बॉल स्लोवर गतीचा होता, फसवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द फिल्डर. इथे चुकी केली, जीवनदान दिलं पंकज पाटीलला आणि इथे मिळतील 2 धावा. फार लो स्कोर मध्ये जर तुम्हाला फाईट टाईट द्यायची असेल ना तर प्रत्येक क्षेत्ररक्षकाला, प्रत्येक गोलंदाजाला चांगलं कार्य करावं लागेल. मात्र क्षेत्ररक्षण इथे थोडंसं टासलं, जिथे जीवनदान पंकज पाटीलला मिळालं आणि वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट 2 धावेनं ओपन केलंय. 29 धावांचं लक्ष्य पार करायचा. गोलंदाजी भरपूर चांगली, मात्र जीवनदान पंकज पाटीलला मिळालाय. सेकंड बॉल, गोलंदाज तयार. विकास लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की इट इज द वाईट. अवंतर एक्स्ट्रा 1 धाव ऍड होईल. बॅटिंग करत असताना वावंजे टीमच्या अकाउंटमध्ये आणि संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. पण 29 धावा लक्ष मोठं नाही आहे. गोलंदाजी तुम्हाला आत्मविश्वासानं करावं लागेल. तेवढंच चांगलं 100% क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून गरजेचं. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाईटला केलेला क्षेत्ररक्षक वेगाने येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. पण चांगलं क्रिकेट आहे. जरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकताना त्याच रणनीतीनुसार सध्या फलंदाजी करतोय पंकज पाटील आणि प्रकाश पाटील. ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. पहिलं षटक पिवनचं षटक. फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात आणि त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी सध्या करत असताना आपण विकास केनीला पाहतोय. हा प्रकार बॉल होता, ऑनसाईडला केलेला. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीपला उचलतील, फेकतील, तोपर्यंत एकच जावेला प्राधान्य. संयम बाळगला, शांत दिमागानं खेळ करतोय वावंजर टीम. पहिला सत्र गोलंदाजी दमदार केली, लो स्कोरवरती थांबवलं चिंचपाडा टीमला आणि सेकंड सत्रामध्ये रणनीती आखून सध्या फलंदाजी करतोय मॅचमध्ये. स्ट्राईक एंडवरती पंकज पाटील ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं तेवढीच चांगली गोलंदाजी विकास. जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होते आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. जीवनदान देणं मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला त्या आमंत्रण देणं अशा रीतीनं असतं आणि त्या पुन्हा एकदा जीवनदान दिलं. अजून एक सिंगल. एका धावेनं संघ पुढे सरसावलंय आणि संघाची धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 6 या आकड्यावरती. बॅटिंग करत असणारा वावंजे संघ 6 धावा धाव पुस्तकावरती. चेंडू फेकले 4. कमालीचा षटक फेकत असताना क्षेत्ररक्षकांचं साथ मिळत नाही विकास केनीला. पुढचा बॉल समोर ऑन स्ट्राईकवरती प्रकाश पाटील. प्रकाश पाटील आणि पंकज पाटील ही जोडी खेळपट्टीवरती. पाटील इज नॉट जस्ट नेम, पाटील इज बिग ब्रँड आणि तो दाखवत असताना प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा अशी गोलंदाजी पाहायला मिळतं विकास केनीच्या माध्यमातून. 5 चेंडू अवघ्या 6 धावा खर्च केला. पिवनचा पहिला षटक या सर्कलच्या बाहेर. अवघ्या 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या औचित्य देखील जकडून ठेवला प्रकाश पाटील आणि पंकज पाटील या दोन्ही फलंदाजांना. शेवटचा अंतिम बॉल बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय विकास केनी. समोर प्रकाश पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत मात्र थोडासा दूर चेंडू डिलेबर झाला. उचलतील, फेकतील, तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती धावा आल्या 2. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं केस समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्रीमलंग वावंजे जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. तुमच्या संपूर्ण टीमचाही कौतुक करू आम्ही. चांगली क्वालिटी विथ क्लिअरिटी आणि त्याचबरोबर तुमचे जे कॅमेरामॅन आहेत बघा, संपूर्ण खूप मेहनत त्यांची सर्वांची बघायला मिळतो. सानिया DJ साऊंड सिस्टीम, नितीन पाटील धुंद्रे, कौतुक करावे लागेल. चांगले उत्तम साऊंड सिस्टीम. मैदानामध्ये बघा पाण्याची लगेच पूर्तता करायची आपण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला तर 8 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना वावंजे. पहिला षटक दमदार राहिला चिंचपाडा टीमसाठी. विकास केनीनं पहिला षटक भरपूर चांगला फेकला. 29 धावा
लक्ष्य पार करायचं खरं तर वाबंजे टीमला आणि अशा स्थितीमध्ये चांगली सुरुवात करून दिली विकास केनीनं. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत, 21 धावांची गरज आहे. टी फॉर टॅट तसं जर उत्तर द्यायचं असेल ना तर प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान 100% कमिटमेंट मॅचमध्ये द्यावी लागेल, तेव्हाच आज सामना जिंकू शकतो चिंचपाडा. सुपर 10 साठी लढत आहे. कोणता संघ सुपर 10 साठी दाखल होईल? आपण पहिला संघ पाहिला उल्वे संघ जो सुपर 10 साठी दाखल झाला आणि इथून एखादा संघ जिंकेल तो सुपर 10 साठी दाखल होईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कपिल परदेशी हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. 18 बॉल 21 धावा. हलक्या हाताने केलेला खुश राव ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षे वेगाने ते थोडंसं पम्पलिंग झालं. बॅकअप येईपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या. क्षेत्रक्षण थोडंसं टासललं आहे. क्षेत्रक्षणच्या माध्यमातून भरपूर चुका केल्या चिंचपाडा टीमनं आणि त्या चुका तुमच्यासाठी कर्दनकार राहतील यातील मात्र शंका नाही आहे. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. डबल डिजिटमध्ये संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. समीकरण 17 बॉल 19 धाब्यांची गरज. 17 बॉल 19 समीकरण. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी खेळपट्टीवरती पंकज पाटील आणि प्रकाश पाटील. कपिल परदेशी गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. हो फक्त फ्लिक केला हलक्या हातानं शतक पुन्हा एकदा थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं आणि तोपर्यंत संधी साधली. 2 धाबा या बॉलवरती देखील पाहायला मिळतात. पण चांगली फलंदाजी करतोय, शांत दिमागानं खेळ करतोय. एक रणनीती आखली वाबंजे टीमनं. जाणल्या सिंग डबलला प्राधान्य दिलं, सामना जिंकू शकतं आणि त्याच ईर्षेनं पंकज पाटील आणि प्रकाश पाटील फलंदाजी करतोय. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॉडीपासून दूरचा प्रवास ठेवला गोलंदाज कपिल परदेशीनं आणि इथे डॉट चेंडू. पण डॉट चेंडू फेकावे लागतील तेव्हाच मॅचमध्ये कमबॅक करू शकतं चिंचपाडा. सामन्यामध्ये जर तुम्हाला कुन्नस करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच डॉट चेंडू विकेट हा प्रयत्न करावा लागेल. हा प्रकार होता फुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. दुसऱ्या धाब्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न. थ्रो अचूक राहिली, बॅकअप आलं आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पंकज पाटील चांगला खेळ साकारतोय. डब्बलला प्राधान्य देत असताना संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. लक्ष पाहिलं 29 धाब्यांचं होतं, आता 15 धाब्यांची गरज. बॉल शिल्लक असे 14 बॉल 15चं समीकरण. अद्याप विचार केला एक सुद्धा मोठा फटका आला नाहीये. गोलंदाजी भरपूर चांगली झाली. क्षेत्रक्षण थोडंसं ठासलेलं आपण पाहिलं. फुलटॉस बॉल पनिशमेंट दिली. चांगला फटका मल्टी 6 फलंदाज पंकज पाटीलच्या बॅटमधून येतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. मधून फुलटॉस होता, फ्लिक केला. अगदी चांगला फटका आपण पाहिला जिथे 6 धावा 20 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना वाबंजे संघ आता अवघ्या 9 धावांची गरज. शिल्लक बॉल असतील 13 बॉल 9चं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कपिलला आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज तयार आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतं. अंतिम बॉल डॉट फेकला. अशा रीतीनं 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला बॅटिंग करत असताना वाबंजे संघ. 29 धावांचं लक्ष होतं, आता 12 बॉल आणि 9 धावांची गरज. मनमुक्त करणारा संगीत सातत्यानं डीजे नितीनच्या माध्यमातून आपण पाहिलं. सर्व काही ब्रँडेड या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आपण पाहिलं तर आई एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून पूर्ण ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. एक चांगली क्वालिटी क्लिअरिटी सातत्यानं आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. संदेश भाई यांना त्यांचं पूर्ण टीमचं देखील आपण आभार व्यक्त करू. कमी कालावधीमध्ये या टेनिस क्रिकेटमध्ये उंच शिखर गाठलं आई एकविरा इव्हेंट. त्याच्या मागे मेहनत देखील भरपूर आहे संदेश भाईंची, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. त्याच्यानंतर डीजे नितीन अगदी चांगलं संगीत सातत्यानं अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये डीजे नितीन यांना आपण पाहतो. यांची देखील मेहनत भरपूर आहे आणि त्याने देखील टेनिस क्रिकेटमध्ये उंची भरपूर घेतली आहे. त्यांचं देखील आभार व्यक्त करू.
तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 बॉल 9 धावांची गरज. मॅच एकतर्फी होईल का मॅचमध्ये पुन्हा एकदा रोमांच निर्माण करेल सध्या चिंचपाडा. चला स्पीडअप करा. जरी शेवटचा सामना तरी देखील सर्वांना घरी जायचं याच्याकडे देखील लक्ष द्या आणि चिंचपाडा संघ आपण स्पीडअप मध्ये खेळ चालू करा. 12 बॉल 9 धावांची गरज. प्रकाश पाटील एक धाकड खेळाडू. 3 बॉल 3 धावांची योगदान सध्या पण नक्कीच प्रकाश पाटील दिलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका पसलाय. चेंडू हवेमध्ये. एष्टी रक्षक येते चेंडू खाली आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना वावंजे टीमला फलंदाज प्रकाश पाटील मैदानातून बाहेर. फलंदाजी चांगली केली ना तर मॅच मध्ये कमबॅक करू शकता नक्कीच चिंचपाडा संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 11 बॉल 9 धावांची गरज. मॅच एकतर्फी होईल का मॅच मध्ये रोमांच निर्माण करेल चिंचपाडा. विश्वास दाखवला गोलंदाज श्रीकांत बोपी याच्यावरती विश्वास दाखवलाय. प्रवीण पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. 11 बॉल 9 धावांची गरज. सेकंड बॉल प्रहार केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा पाहून चेंडू फरार. मिळतील 4. हात चौकार. क्षेत्रातला एक आपण सातत्याने ज्यांचा दबदबा पाहिला महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये, ज्यांचं सातत्याने आपण बिंजोडला नाव पाहिला ते खरं तर पंढरनाथ शेठ फडके. आणि मी सकाळ देखील म्हटलं होतं ज्यावेळी बैलगाडा क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी नक्कीच पंढरनाथ शेठ फडके यांचं नावाचा उल्लेख सातत्याने केला जाईल. इथे अजून एक चौकार आलाय. सलग 2 बॉल 2 चौकार फलंदाज प्रवीण पाटीलच्या बॅटमधून आणि मॅच एकतर्फी होत असताना आपण पाहतोय अवघ्या एकच धावेची गरज. एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतं अवघ्या एकच धावेची गरज. दोन्ही बंधू तुल्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. प्रवीण पाटील आणि पंकज पाटील दोन्ही बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये. 1 धावेची गरज. हलक्या हाताने खेळलाय. बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी करतोय श्रीकांत भोपी आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. आता बॉल शिल्लक असतील 8. 1 धावेची गरज मॅच मध्ये. सुपर 10 साठी अद्याप लढत ही चालू आहे. येणारे 8 बॉल 1 धावेची गरज. मजबूत स्थितीमध्ये वाबंजे संघ. पहिला 17 दमदार गोलंदाजी. 4ही गोलंदाजांना 4 चांद लावल्यानं अवघ्या 28 धावेवरती रोखलं. 29 धाव्यांचं लक्ष घेऊन उतरलं आणि तो लक्ष पार करत असताना फक्त तुम्हाला 1 धावेची गरज आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न गरजेचा आहे की सिंगलला प्राधान्य जरी दिलंस तरी सामना जिंकू शकता. मात्र वेगळ्या शैलीनं खेळण्याचा प्रयत्न, वेगळ्या शैलीनं मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न प्रवीण पाटीलचा. आणि इथे मात्र डॉट चेंडू. 7 बॉल 1 धावेची गरज अद्याप वाबंजे टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज श्रीकांत बोपी हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. 3रं षटक मार्गस्थ. चला स्पीडअप करा. 1 धावेची गरज. समोर प्रवीण पाटील ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आपण पाहिलेत. हलक्या हाताने केलाय सामना. इथे मात्र फिनिश. सामना जिंकला. सुपर 10 साठी दाखल झालाय. आजच्या दिवसामधला दुसरा संघ जो सुपर 10 साठी दाखल होता तो मात्र वावंजे श्री मलंग वावंजे. आणि पहिला संघ आपण पाहिला तर उलवे. हे 2 संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 10 साठी दाखल झाल्यात. मी मनापासून आभार व्यक्त करतो पूर्ण गौरी स्पोर्ट नेवाल आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते नक्कीच राजेश शेठ कातारा आणि आकाश शेठ कातारा ज्यांना आम्हाला खरं तर स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे महागुरू असतील रॉकस्टार प्रवीण गायकर असतील यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी तर थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्स मंगेश पाटील शिरवली. अतिशय चांगल्या प्रकारे आपण समालोचन केलं. तुझं आणि लहू फडके दोघांचे मनपूर्वक अभिनंदन. आताच्या लढतीमध्ये ते श्रीमलंग स्पोर्ट वाबंजे क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. त्यांचं अभिनंदन. चिंचपाडा क्रिकेट संघ स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. मंगेश पाटील शिरवली अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करून स्पर्धेमध्ये रंगत निर्माण आणली.
आणि निश्चित स्वरूपात आमचे आयोजक राजेशदादा काथारे यांच्या शुभ हस्ते मंगेश इथे गौरव केला जात आहे. मंगेश पुन्हा एकदा अभिनंदन. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्रकाश पाटील वावंजे एक्सप्रेस एकेकालचे. प्रकाश या शांत संयमी स्वभावाचा क्रिकेटर. आजही आमच्या आवडीचा क्रिकेटर म्हटलं तर प्रकाश, त्याचा आम्ही आवर्जून उल्लेख करतो. आजही खऱ्या अर्थाने आजही एक्सप्रेस येते वावंजाची. बघा संघनायक पंकज किती खुश आहेत. आमचे परममित्र क्लासमेट परेशभाई पाटील, फॉर्चवन एकनाथ पाटील, मुन्नाबाई, तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं नाशिर सर्वांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. चिंचपाडा क्रिकेट संघाचा आभार. तर सामनावीराचा किताब इथे प्रकाश पाटील गणितदादा या संघाचे व्यवस्थापक आहेत, कोच. आमचे परममित्र प्रकाश पाटील याला सामनावीर या किताबाने त्याचा इथे गौरव केला जात आहे. प्रकाश अभिनंदन. तुमच्या संघाने खऱ्या अर्थाने पात्रता फेरीमध्ये श्रीमलंग स्पोर्ट भावंजे इथे दाखल झालेला आहे, त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन.